ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, ह्या माणसाचं एक सहज प्रवृत्ती म्हणजे स्वतःला भारी समजणे आणि इतर जीवांना कमी लेखणे हा माणसाचा स्वभाव असतोय, सहज स्वभाव असतोय। एकदा ह्या माणसाने सापाला विचारतोय, काय रे, तू दिसायला तर एवढेच आहे, स्पर्शाला सुद्धा मृदू आहे आणि दिसायला सुंदर पण आहे, पण चावल्याने एका माणसाचा जीव जातोय की ते एक वाईट गुण सोडता येते का तुला? सोडणं शक्य नाही का तुझ्याकडून? म्हणून माणूस सापाला विचारतो। तेव्हा साप काय उत्तर देतोय बघा, हे माणसा, तुझं तू विसरला का? तू काय माझ्यापेक्षा कमी आहे का? कशात? तू पण सुंदर आहे, बोलण्यामध्ये चतुर आहे, स्पर्शास तू पण मृदूच आहे। तू जे म्हणतोस ना, मी चावल्यावर एक जीव जातोय म्हणून, तुझं तू विसरला का? तुझं तू बघ पहिले, तू जेव्हा फक्त फुंकतोस ना कुणाच्या तरी कानात, तेव्हा त्या माणसाचं किंवा त्या माणसाचं संपूर्ण कुटुंब भस्म होऊन जातोय। विसरला का तू? मी चावल्यावर एक जीव जातोय, तू नुसता कानात फुंकल्यावर, तू नुसता कान भरल्यावर त्या व्यक्तीचं अख्खा कुटुंब जळून काक होतोय। तुला माहित नाही का ते? ते सोड ना तू। कधी कधी तुझ्या बोलण्याने, कधी कधी तुझ्या कान फुंकण्याने अख्खा जगही जळून काक होऊ शकतंय। ते गुण सोड ना। आणि अजून एक ऐक, मी मला मारणाऱ्या लोकांना चावत असेल तर तू काय करतोस माहिती आहे का? तुझ्यावर विश्वास ठेवून आलेल्या माणसाचं कान भरून त्याचं कुटुंबच उद्ध्वस्त करून टाकतोस, भस्म करून टाकतोस। ते सोड ना पहिले, ते सोड। कसं झाले असतील त्या माणसाला? धन्यवाद।